ABP माझा नावाचं एक न्यूज चॅनल आहे मराठीमध्ये. उघडा डोळे बघा नीट असं त्यांचं कॅप्शन आहे. त्यांचं म्हणणं आहे, लोकांचे डोळे बंद आहेत, आम्ही तुम्हाला दाखवतो, तुम्ही उघडा डोळे आणि बघा नीट. त्याच्यावर मी पुढे म्हणायचो, पुसा चिपडे आणि मिठा डोळे. असे मी खूप त्याच्यावर कॉमेंट्स केले आहेत, मी आता सांगत नाही. तर यांनी परवा एक मजेशीर प्रयोग केला, हास्यास्पद केला. ते राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर खूप प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ABP माझाने दाखवलं मोबाईलवर असं, आणि लाईव्ह वेबसाईट दाखवली इकडे कम्प्युटरवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची, आणि इकडे दाखवलं मोबाईलला मी लावला आहे. त्यांचे 2 लँडलाईन नंबर आहे त्या महिला आयोगाचे. तर एक फोन लागलाच नाही आणि दुसरा दाखवला की इनव्हॅलिड नंबर आहे. आता मला हसावं की रडावं कळेना. आता मी 25 वर्ष काम करतो आहे आणि मी सांगतो तुम्हाला की मंत्रालयातले फोन कधी लागतात, मुख्यमंत्र्यांचे कसे लागतात, कोणत्या बंगल्यावर काय लागतात, त्या संस्थांचे फोन. अहो, चॅरिटी कमिशनर जे आहे ना, आता मला ना कोणी अनअप्रोचेबल नाही. मी डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये फोन करू शकतो, प्रेसिडेंटला फोन करू शकतो. मी करत नाही, कोणाची जात नाही, मी कोणत्या लॉबीमध्ये नाही आहे. मला जेव्हा पाहिजे होतं ना, मी डायरेक्टर CBIकडे गेलो, प्राईम मिनिस्टरकडे गेलो, जिथे प्रेसिडेंटकडे गेलो, जे जायचं ते गेलो. मी त्यांना काही मागितलं नाही, कुठे लाचार झालो नाही. जेवढे माझे विषय होते तेवढ्यापुरता मी विषय, माझी मीटिंग संपलं की चाललं. काय लेनदेन नाही, काय देणं घेणं का नाही, कुठं काही नाही. आता हे चॅरिटी कमिशनरची वेबसाईट तुम्ही पहा मोबाईलवरची. आज कुठे जग गेलं आहे. चॅरिटी कमिशनची वेबसाईट इतकी हास्यास्पद पद्धती बघता येते. एकूण मी प्रयोग केले, 42 फोन कॉल केले. महाराष्ट्राच्या चॅरिटी कमिशनचा फोन लागत नाही, मुंबई चॅरिटी कमिशनचा लागत नाही, पुणे चॅरिटी कमिशनचा लागत नाही, औरंगाबाद चॅरिटी कमिशन. मी फेसबुकवर माझी पोस्ट टाकलेली आहे, त्याच्यावर स्नॅपशॉट सगळं दिले, पुरावे सगळं. तिथे ना एक 17 वर्षापासून म्हणजे तिथे फोन केला मी. त्याच्यावर एक जस्ट डायलवर तुम्ही औरंगाबाद चॅरिटी कमिशनर छत्रपती संभाजीनगर एक मोबाईल नंबर आहे. फोन केला की औरंगाबादपासून एक 20 किलोमीटर दूर एक महंत आहे, ते काय माझ्या मोबाईलवर आहे व्हॉट्सअपवर, त्यांचा नंबर आहे, त्यांना फोन लागतो. चॅरिटी कमिशनर फोनच लागत. मग मी त्यांना म्हटलं काय आहे, त्यामुळे 17 वर्षापासून असंच चाललं आहे. म्हटलं तुम्ही नंबर का चेंज करत नाही. तेव्हा आता लोकांची सेवा होते वगैरे. म्हणजे चॅरिटी कमिशनच्या नावाची कुरिअर मला येतात तर मीच पाठवतो. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही चॅरिटी कमिशन सांगा ना की तुमचा नंबर बदला. ते म्हणे नाही, ते वरतून आता नंबर दिला आम्हाला तर आम्ही तोच नंबर टाकणार. ज्या सरकारी संस्थांची ही परिस्थिती आहे, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चेंज करता येत नाही, मोबाईल नंबर चेंज करता येत नाही. एक 20 किलोमीटर राहणारा, गावात राहणारा माणूस चॅरिटी कमिशनच्या नावाचे फोन उचलतो, चॅरिटी कमिशनच्या नावाने OTP वगैरे देतो. किती हास्यास्पद आहे. म्हणजे तुमच्यावर सायबर अटॅक होती, तुमचे फोन ट्रॅक होती, तुमचा डेटा चोरीला जाईल. म्हणजे काय झालं, पूर वगैरे आला की वॉर रूम केलं की वॉर रूमचे नंबर दिले जातात. ते निर्भया हत्याकांड झालं होतं दिल्लीमध्ये 12-13 वर्ष. तर शीला दीक्षित तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी लगेच एक नंबर डिक्लेअर केला, फोन नंबर, की महिलांच्या सुरक्षेसाठी हा नंबर. अहो लागत नाही नंबर, फोन उचलत नाही. म्हणजे आपल्या संस्था ज्या आहेत ना, हे काय अमेरिका नाही आहे. 9/11 म्हणलं की फटकन फोन उचलतात. कसं बोलायचं, कसा रिस्पॉन्ड द्यायचा, कशी परिस्थिती समजून घ्यायची, याचं ट्रेनिंग देणं हे नाहीच आहे ना, हे करायचंच नाही आहे. हे 18व्या शतकातल्या संस्था आहेत ह्या. स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, मानवी हक्क आयोग, मंत्रालयामध्ये तुम्ही बघा, जॉईंट सेक्रेटरी, मग हा फोन तिकडे ट्रान्सफर, तिकडून तिकडे ट्रान्सफर, ईमेलचे इकडे परस्पर ट्रान्सफर. फोनच लागत नाही, घेतच नाही. महापालिका काही रिस्पॉन्स नाही. मी किती म्हणजे मी झालं, अहो तुम्ही 50 व्हॉट्सअप नंबर ठेवा, एक डेटा ठेवा, एक कॉल सेंटर ठेवा, त्याच्यावर मेसेज आला पाहिजे की बाबा कुठे खड्डा पडला आहे, कुठे काही झालं आहे का. इन्स्टंट रिस्पॉन्स द्या ना तुम्ही, ॲक्शन घ्या, त्याचा फॉलोअप ट्रॅक ठेवा. काही नाही. बरं, ह्याच्यात गंमत सांगतो तुम्हाला मी. प्राईम मिनिस्टर ऑफिसनी माझ्या केसमध्ये ऑर्डर दिली होती, चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राला 4 वेळा ऑर्डर दिली. 2 वेळा मनमोहन सिंगाच्या काळात, 2 वेळा मोदींच्या काळात. काही झालं नाही म्हणून आम्ही स्वतः मग चीफ सेक्रेटरीच्या ऑफिसला गेलो. बरेच वर्ष झाले त्याला, भरत ठाकरे मंत्री होते. मग आम्ही सगळं ट्रॅक केली ऑर्डर. आता मूळ आमची कंप्लेंट काय होती की आमच्या घरावर दरोडा टाकला, त्याच्यात डेक्कन पोलीस स्टेशनचे BR पाटील आणि मनस्थितीचे लोक, बाकीचे लोक होते. पुरावे सगळे दिले आम्ही. तर प्राईम मिनिस्टर ऑफिसने म्हटलं की प्रायमा फेसी तुमची केस बसते म्हणून आम्ही ऑर्डर काढतो इन्क्वायरी.
आता मुंबई महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीने काय केलं, ती कंप्लेंट कोणाकडे फॉरवर्ड केली, पुणे पोलिसांकडे, त्यांच्या विरुद्ध ही तक्रार आहे. म्हणजे ज्यांनी दरोडा टाकला त्यांनाच ती परत पडतो. इतका हास्यास्पद आहे. मी अँटी करप्शन ब्युरोकडे गेलेलो आहे, मुंबई DCP ACP. आता 5 एप्रिलला दरोडा पडला तर माझे ते सदानंद नाते ATC प्रमुख होते ते माझी, आता ते NIA चे प्रमुख आहेत राष्ट्रीय. त्यांनी फोन केला, 2 महिला पाठवल्या म्हणून माझी बायको वाचली. नाही तर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे लोक, माझा भाऊ, या सगळ्यांनी तिला मारतच होतं त्याशी.